आज उपस्थित सन्माननीय व्यासपीठ सर्वांचं नाव घेऊ शकत नाही, पण आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो. आज MP वरून पण आले आहे. खर्तेजींनी तर भाषण एकदम जोरदार केलं, खतरनाक जोरदार भाषण होतं. आमचे काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी विद्या साळी, आज त्यांचा जन्मदिवस आहे, ते त्यांच्या परिवार बरोबर नाही, प्रचार करता आहे. आणि तोला मोलाचे कार्यकर्ते, काँग्रेसचे, महाविकास आघाडीचे मित्रपक्ष, असली शिवसेना पण इथेच आहे, असली राष्ट्रवादी पण इथेच आहे, आणि असलीचा उमेदवार ॲडव्होकेट केसी पाडवी पण इथेच आहे. दोन 2019 लोकसभाच्या निवडणुकीनंतर अनेक नेत्यांनी पक्ष सोडून गेले. ज्यांनी आमदारकी भोगली असेल, मंत्रीपद पण भोगलं असेल, शिरपूरचे असो, विधान परिषदचे आमदार असो का विधानसभेचे आमदार असो, शहादामधले पण नेते होते, ते पण सोडून गेले. माणिकराव दादा 9 वेळा खासदार, माजी केंद्रीय मंत्री, त्यांच्या मुलांनी पण पक्ष सोडून दिलं. अनेक लोक पक्ष सोडून दिले. तेव्हा केसी पाडवी साहेब एकटेच होते, काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. खूप मोठी गोष्ट आहे ती. एवढं सोपं नसतं की एकाच पक्षावर वफादारी दाखवणं. आणि मला वाटतं की लोकांनी मला ओळखलं नसेल, त्यांना माहित पण नसेल, पण केसी पाडवींना बघून मतदान केलं लोकसभाला, हे मला एकदम खात्री आहे. बाकी अनेक मुद्दे वक्त्यांनी मांडले आहे, पण डायरेक्ट आपण याच्यावर येऊया, विषयावर येऊया, निवडणुकीच्या विषयावर येऊया. नंदुरबारवरून डोक्यावर शेगडी घेऊन नाचत नाचत डोंगरावर आली आहे बाई. कालच शहादात बोललो मी की ते पार्सल गुंडाळून परत मी खाली पाठवणार आहे, हे पब्लिक पाठवणार आहे, म्हणून तुम्ही तयारीत राहा. आपण सर्वांनी एक विषय समजून घ्यायला पाहिजे. खत्रेजींनी सांगितलंच, लोकसभेच्या वेळेस महायुती एकत्र होती आणि त्याने एकत्र बसून प्रचार केला माझ्या विरुद्ध. आता आमच्या पाडवीच्या विरुद्ध जाऊन उमेदवारी केली, मग तेच प्रश्न येतो, वो उनके नहीं हो सके आपके कैसे होंगे. बिचारा आमच्या पाडवी रडत होता असं मला ऐकण्यात आलं, मला माहित नाही. बिचारा आमच्या पाडवी. त्यांनी अपक्ष फॉर्म भरलाच हिनाताईंनी, पण भाजपवरून राजीनामा पण देता, नंतर फोटोवरती भाजपचे उमेदवार त्यांच्या वडिलांचे फोटो पण चिपकवता, त्यानंतर इंटरव्ह्यू पण देता की निवडून आले तर परत भाजपमध्ये जाणार. तुम्ही समजून घ्या, ज्या पद्धतीने खेळ रस्ता आहे, आपला धोका टाकण्यासाठी खेळ रस्ता आहे. अनेक विषय आहे. आपला स्थानिक उमेदवारच्या विरुद्ध बाहेरून उमेदवार त्यांना बोलवायला लागले आहे. इथून आणलाय, शहादावरून आणलाय, तळोदावरून आणलाय, नंदुरबारवरून आणता आहे. ती गर्दी करावी लागते आहे. आज सातपुड्या धोक्यात आहे मित्रांनो, सातपुड्या धोक्यात आहे. केसी पाडवी साहेबांनी 35 वर्षापासून सातपुड्याचे रक्षण केले आहे आणि ते धोक्यात टाकण्यासाठी बाहेरचे लोक येत आहेत. हिनाताई बरोबर फक्त हिनाताई येत नाही, त्यांचे कार्यकर्ते नसतात, ठेकेदार असतात. ते ठेकेदार आत्ताही अक्कलकुवा तुम्ही खाली बघा, खाली उतरल्यावरती ते एक दुकान लावली आहे, 2-2 रूम मध्ये ठेकेदार बसून आहे. ते ठेकेदारच सर्व कार्यकर्ते म्हणून काम करता आहे. इथे येऊन ठेका घ्यायचा आहे, परत टक्केवारीची खिडकी उघडायची आहे. एक मुश्किलने बंद केली मित्रांनो, उघडू देऊ नका. आता मुश्किलने बंद केली आहे. पण खत्रेजींनी सांगितलं, काल नवापूरमध्ये भाषण होतं, हिनाताई खरंच लोकसभाच्या वेळेस पण माझ्या पाठीशी लागली होती.
तिला वाटतं की मीने पाडलाय, पण तिला कळत नाही की तुम्ही सर्वांनी तिला पाडला आहे. आणि जे दिवशी तिला कळेल की तुम्ही पाडलाय, तुमच्या विरुद्ध बदला घ्यायला निघेल, असे आहे ते. पण ठीक आहे, इलेक्शन आहे, स्पर्धा असू द्या, बघू आपण, मैदान में देख लेंगे. डॉक्टर हिनाताई गावित त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगू इच्छितो. काँग्रेसची सरकार होती तेव्हा डॉक्टर विजय कुमार गावित मंत्री होते. त्यावेळेस डॉक्टरांनी गावात इंटर्नशिप करणं म्हणजे नोकरी करणं अनिवार्य होतं, पण हे हिनाताईंनी केलं नाही. त्यासाठी केलं नसेल तर 50 लाख दंड भरायचं होतं, तेही दंड भरला नाही, आरटीआय मध्ये बाहेर निघालाय. तुम्हीच विचार करा, ज्याने नोकरीच केली नाही खेडेगावात, त्याने डिग्री किती फर्जी आहे ते तुम्ही विचार करा. आणि डॉक्टर विजय कुमार गावित सारखा व्यक्ती असं सांगतो की मासे खाल्ले, मुलींनी मासे खाल्ले, बायकांनी मासे खाल्ले तर ऐश्वर्यासारखे डोळे होणार, असं बोलतो डॉक्टर विजय कुमार गावित. तू डॉक्टर आहे, तू मंत्री आहे, तू 35-30 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे, जो घरी बायका पण आहे, 2-2 मुली आहे. तुला लाज वाटत नाही का बायकांचे मजाक करणं, अपमान करायला? डॉक्टर विजय कुमार गावितने मंत्री असताना मानाचे एक केस होतं सुप्रीम कोर्टात. मित्रांनो ऐकून घ्या, सुप्रीम कोर्टात केस होती, त्यावेळेस वकील नाही दिला, पैसे नाही पुरवले, म्हणून ते आपण मानाची जी केस आहे तिकडे सुप्रीम कोर्टात हारलो. हेच हिना गावितचे वडील, लक्षात दिलं नाही. बोगस आदिवासींचे प्रश्न होता तो, आणि लक्षात दिलं नाही. इतका खतरनाक आहे डॉक्टर विजय कुमार गावित. समाजाबद्दल काहीच पडली नाही आहे, समाजाबद्दल काहीच नाही. कालच भाषणात बोललो मी, ना लायकीचा डॉक्टर आहे, ना लायकीचा मंत्री आहे, ना धड लायकीचा लोकप्रतिनिधी आहे. ह्याला निश्चितपणे नंदुरबारचे विधानसभामध्ये लोक निश्चितपणे पाडणार आहे, मलाही खात्री आहे. तेवढंच नाही मित्रांनो, मंत्री असताना मागच्या वेळेस डॉक्टर विजय कुमार गावितने 6,000 कोटीचा भ्रष्टाचार केला. ते 6,000 कोटीचे 3,000 पान आहे, ते पूर्ण मी वाचून काढलंय, वकील आहे मी, वाचून काढलंय. साधा मंगलसूत्र मध्ये भ्रष्टाचार केला आहे. इतका खतरनाक माव आहे. काल एकनाथ शिंदे साहेब आले होते, खूप काय काय बोलून गेले. केसी पाडवी साहेब असताना सोबत मंत्री पण होते ते 2.5 वर्ष, पण इथून तिथून जंप मारत बसता आहे, कळत नाही कोणत्या बाजूने कोणत्या पक्षाचे आहे ते कळतच नाही खऱ्या अर्थाने. पण त्यांनी एक गोष्ट सांगितलं की बाप आमदार आहे, बेटा भी खासदार आहे, पूर्ण कॅप्चर केलाय म्हणजे काबीज केलाय. ते आता मला माहित नाही मी पूर्ण जिल्हा काबीज केलाय की नाही. पब्लिक मेरी दीवानी है वो मुझे पता नहीं, पर मैं पब्लिक का दीवाना हूं ये जरूर सही. पक्ष बदललं, ज्या मुख्यमंत्र्यांनी सडक छाप होता, उद्धव साहेबांनी, बाळासाहेब ठाकरेने सडक छाप करून मंत्री बनवलं, त्या पक्षाशी गद्दारी करून भाजप बरोबर गेले. ते सर्व शिंदे सेनाचे सर्व गेले, गुवाहाटी फिरत होते, सुरत मध्ये लपून फिरत होते. आणि केसी पाडवीवर आरोप करता, डरपोक डरपोक आहे ते लपून छपून फिरत बसता आणि आम्हाला हद्दपार करायची घोषणा करता. तुम्ही आलेच होते ना एकनाथ शिंदे, तुम्ही आले कसं ते प्रश्न पडतो. धनगरांना आरक्षण देणारे हे तुमचीच महायुती होती आणि तुम्ही त्याच्याबद्दल एकही शब्द बोलले नाही, त्याबद्दल मला अत्यंत वाईट वाटतंय. आदिवासी समाजाला अत्यंत वाईट वाटत आहे आणि निश्चितपणे मला वाटतं हे निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, निश्चितपणे. काल आमच्या पाडी पण सोबत उभा होता, मिशा असे ठेवतो ना, काल मिशा खाली होते बरोबर.
पेसा पेसा संदर्भात त्यांनी काय उपकार नाही केले मानधन तत्वावर आपल्याला घेऊन. सुप्रीम कोर्टाने अजूनपर्यंत स्टे दिला नाही म्हणजे नाही. तुम्ही आताही पैसा भरती करू शकता, पण एक घाबरताय, त्यांना पैसा भरती करायचं नाही आहे, त्यांना दिशाभूल करायची आहे. काल एकनाथ शिंदे साहेबांनी असंही आश्वासन दिलं की अंगणवाडी आशा वर्करना आम्ही मागण्या पूर्ण करू. मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांना, आमच्या पाडवी करू नाही शकणार, ते केंद्राचा विषय आहे आणि इथे गोवाल पाडवी आहे. मी करून देईल, मी आपलं आश्वासन देतो. अजून एक उमेदवार आहे, ते काँग्रेसचे आमदार होते, त्यांना राज्यमंत्री पद दिलं, त्यांना कॅबिनेट मंत्री पद पण दिलं, त्यांना क्रीडा मंत्री बनवलं. पण तुम्ही मला सर्व सांगा, पद्माकर वडवी साहेबांनी क्रीडा मंत्री असताना कोणाला एक चेंडू पण दिला का? सांगा मला, एक चेंडू दिला का? आणि आता हॉकी स्टिक दाखवून फिरते आहे की मला मतदान करा. बापच्या पार्टीवरती आहे, उनको पता नहीं उनका बाप इधर बैठा है. लोक सांगता, पहिले गोष्ट तर केसी पाडवींने पद्माकर वडवींना एक सलाईन देण्यासारखा त्यांच्या राजकीय जीवनाला पुनर्जीवित करण्यासाठी त्यांच्या मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं. सर्वांच्या विरोधात जाऊन, इथे सर्व जिल्हा परिषद सदस्य आहे, त्यांच्या विरोधात जाऊन त्यांच्या मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं. 2.5 वर्षानंतर असं लोक सांगता की ते पद्माकर वडवींनीच 5 माणसे भाजपकडे पाठवून दिले, त्याच्यामुळे आपले लोक गेले. त्यांना गद्दारने बोलणार का आपण? स्वतः पद्माकर वडवी साहेब भाजपमध्ये गेले. मी आज या मंचावरून विचारतो, पद्माकर वडवी साहेब आपण स्पष्टीकरण द्या, आदिवासींचे खरे नेते आहेत तर भाजपमध्ये का गेले? आणि उत्तर देऊ नाही शकले तुम्ही. बोला घर जाओ. अनेक विषय आहे मित्रांनो मांडण्यासाठी, पण केसी पाडवी साहेब असताना गोंडगोवारीचे एक मोठा प्रश्न होतं, ते त्यांनी मार्गी लावलं. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून बोगस आदिवासींना तिकडेच राहू दिलं नागपूरला, आणि सुप्रीम कोर्टात लढा देऊन 80 लाख रुपये देऊन वकील लावून आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी केसी पाडवीने लढत राहिली आहे. मला वाटतं केसी पाडवी साहेबांचं हे सर्वात मोठं काम आहे. रस्ते काम होत राहील, विकास काम होत राहील, पण आदिवासी समाजा हक्काचं काम करण्यासाठी केसी पाडवी लढत राहिले. याबद्दल मी पण केसी पाडवी साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो. मंत्री असताना केसी पाडवी साहेबांनी खावटी जे कर्ज होतं त्याला अनुदान स्वरूपात दिलं, आणि 12 लाख आदिवासी कुटुंबांना त्यांचे पूर्ण डेटा मागून घेतलं, आधार कार्ड मागवलं, रॅशन कार्ड मागवलं, सर्व डेटा एकत्रित केलं. कासाठी? का फक्त खावटीसाठी नाही, पुढचेही लाभार्थी योजना असेल ते आदिवासी समाजाला भेटायला पाहिजे, त्यासाठी केसी पाडवीने GRE काढलं. मला वाटतं ते खूप मोठी यश होतं त्या काळातलं. कोरोनाचा काळ होता, आणि कोरोनाच्या काळात पण केसी पाडवी मला वाटतं पहिलेच मंत्री होते ज्यांनी सूट घालून हॉस्पिटलमध्ये गेले, पेशंटना पाहायला गेले, स्वतःचा जीव धोक्यात टाकून गेले. पहिले कॅबिनेट मंत्री होते महाराष्ट्राचे. आणि मला वाटतं की समाजसेवासाठी केसी पाडवींना योगदान नेहमीच आहे, पण मंत्री म्हणून अजून जास्त त्यांच्या जबाबदाऱ्या वाढता. निश्चितपणे तेही त्यांनी पार पाडले. असे अनेक विषय आहे. आपण मला खासदार निवडून दिलं, खासदार निवडून दिल्यानंतर मला जबाबदाऱ्या पण दिले. त्या पद्धतीने मी पंतप्रधान ग्रामीण सडक योजनाचे रस्ते कामे घेतो आहे. इथे वन दाव्यांच्या प्रश्नाबद्दल मला सांगितलं गेलं, वन दाव्याचे प्रश्नही मी मार्गी लावायचा प्रयत्न करतो आहे. फाईल मागवतोय, पुरावे मागवतो आहे. जे मागण्या आहेत ते पण घेतो आहे. काय लोकांना लाईट पोल पाहिजे, काय लोकांना DP पाहिजे, काय लोकांना हँडपंप पाहिजे आहे. आता हँडपंपचं मला निवेदन दिलं.
तर निश्चितपणे ते माझ्या पद्धतीने मी देणारच. तसंच आपण जे जे काम देताल, जिल्हा परिषदचे असो, ग्रामपंचायतचे असो, निश्चितपणे मी मार्ग लावतो. आणि मी जास्त काय बोलत नाही. मला केसी पाटील साहेबांनाही बोलायचं आहे, टाइम कमी आहे. पण महायुतीवाले एक भाषण करता आहे, बटेंगे तो कटेंगे. तिथेच महाविकास आघाडी काय सांगते माहिती आपल्याला, जुडेंगे और जीतेंगे. राहुलजींची सभा होती 2-3 दिवस अगोदर, अनेक जण आले असणार. आपल्या सर्वांना कल्पना असेल की राहुलजी आहे, संसदचे सदस्य आहे, मी पण आहे, तर मला जेवढ बोलवतील बसायला. पण नाही, त्यांनी केसी पाटील साहेबांना जेवढ बोलायला पोहोचवलं. त्यांनी केसी पाडवींवर जास्त विश्वास आहे. मी अजून नवीनच आहे त्यांच्यासाठी. केसी पाडवी त्यांच्यासाठी जास्त जवळचे आहे. पण निश्चितपणे मला वाटतं 7 वेळा तर निवडून आले आहे आणि आपण 8व्यांदा निवडून दिलं तर निश्चितपणे मात्र दिल्लीचे विचार करतील की केसी पाडवींना मोठ्या पदावर बसू आणि मोठ्या पदावर बसले तर अजून जोराने विकास कामे करू, असं मला खात्री आहे. शेवटी आपल्या सर्वांना एवढंच विनंती करतो, आज शेवटचा दिवस आहे, शेवटचं भाषण असणार आहे. पण आपण सर्वांनी ज्या भरघोस मतांनी मला विजयी केलं, 45,000 खतरनाक लीड होती, ती लीड कायम ठेवा. आणि मला वाटतं निश्चितपणे केसी पाडवी आमदार म्हणून, गोवाल पाडवी इथे खासदार म्हणून आणि बाकीचे पण 5 जागी जे काँग्रेसचे आहे, आम्ही सर्व एकत्र येऊन जोमाने काम करू. जिल्हा परिषद पण आणू आणि जिल्हा परिषदचे पण कामे आम्ही मार्गी लावू, हे मी आपलं आश्वासन देतो. शेवटी एवढंच बोलतो की काल नवापूरमध्येच होतो. असंच मला ठरलं नव्हतं जाणं, पण लोकांची उत्सुकता होती म्हणून काल नवापूरवाल्यांना एवढंच बोललो, इलेक्शन तो आना जाना है और यहाँ पे आना सिर्फ मिलने का बहाना है. का एवढं लोकांचं प्रेम असतो म्हणून निश्चितपणे मला वाटतं तेच प्रेम माझ्यावर राहू द्या आणि केसी पाटील साहेबांना राहू द्या. आणि महाविकास आघाडीतर्फे, काँग्रेसतर्फे केसी पाटील निश्चितपणे विजय होणार आहे असं मला खात्री आहे. म्हणून 20 नोव्हेंबरला 2 क्रमांकावर पंजाच्या चिन्हावर आपण सर्वांनी भरघोस मतांनी केसी पाटील साहेबांना विजय करा. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद गोवाल.